मला सांगा जनाक्रोश मोर्चा काय बरं? सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. आजचा जो मोर्चा आहे हा जनाक्रोश मोर्चा आहे. निघताना आम्ही मुख स्वरूपात जाणार आहोत. क्रांती चौकातून आज या मोर्चाला सुरुवात होईल. समारोप होईल विभागीय आयुक्त कार्यालय. या मोर्चाला सन्माननीय संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील, बजरंग बाप्पा सोनवणे, आनंदराज आंबेडकर साहेब, विरोधी पक्षनेता अंबादास दादा दानवे, दोन्ही कुटुंबीय, देशमुख कुटुंबीय आणि सूर्यवंशी कुटुंबीय दोन्ही कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. आणि या मोर्चाला 18 पगड जातीच्या समाजबांधाची उपस्थित राहणार आहे. नाही, आज तुम्ही जर बघितलं तर मस्साजोगला संतोष भाऊच्या हत्या, निर्गुण हत्या झाली, या विषयावरती हा मोर्चा, असंख्य मोर्चे निघाले. बरेच जण म्हणतात की मागण्या मान्य झाल्या, परंतु परत तुम्ही मोर्चा का काढता आणि मोर्चे जातीवादी निघतात. तुम्ही जर बघितलं तर मोर्चे जातीवादी नाही आहेत. आजच्या मोर्चामध्ये सर्व जातीय, सर्व धर्मीय समाज बांधव सहभागी होणार आहेत. संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील येणार आहेत. संतोष भाऊ देशमुख यांचं कुटुंब या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. आणि परभणीचे जे पोलीस कोठडीमध्ये सोमनाथ भाऊंचा जो मृत्यू झाला त्यांचं देखील कुटुंब या मोर्चामध्ये सहभाग होणार आहेत. या संभाजीनगर शहरामधील हा ऐतिहासिक मोर्चा निघणार आहे. यापूर्वी देखील तुम्ही बघितलं असेल तर या शहराने एक वेगळा आदर्श दिलेला आहे. आणि आज या मोर्चातून नक्कीच नवीन संदेश या मोर्चाच्या माध्यमातून जाणार आहेत. कारण या मोर्चामध्ये मराठा समाजच नव्हे, सर्व जाती धर्म म्हणलं तर दलित समाज, मुस्लिम समाजाचे बांधव या मोर्चामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सहभागी होणार आहेत. मला हे सांगा, एकीकडे ओबीसीचे जे लोक आहेत ते मोर्चा काढतात आहे आणि मराठा लोक पण मोर्चा काढत आहे, काय बरं? नाही, मराठा मोर्चा काढत नाहीत, मराठा मोर्चाचं आयोजन करतात. या मोर्चामध्ये असं जातीवादी संबंधाचं काम नाही आहे. या मोर्चामध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात. ओबीसी बांधव मोर्चा काढत नाहीत. ओबीसीमधले काही दलाल आहेत की जे सुपारी बहादर आहेत, जसे हाकेसारखे, हे मोर्चा काढतायत. ओबीसी बांधव देखील आमच्यासोबत आहेत. तुम्ही जर बघितलं धाराशिवच्या मोर्चामध्ये धनगर समाजाच्या बांधवांनी स्टेजवर येऊन भाषणं केलीत. त्यांनी देखील सांगितलं आम्ही तुमच्यासोबत आहेत. ओबीसी समाजामधले काही बोटावर मोजण्याजोगे लोक आहेत हाकेसारखे, हे आमचा विरोध करतायत. अजून इथे काही महिला पण आहेत जे प्रोटेस्ट करत आहेत. ताई मला सांगा, सगळ्यांनी ब्लॅक ड्रेस पण घातलेला आहे, काय कशासाठी? खरं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये अत्यंत दुःखद वातावरण आहे. कारण आपले संतोष अण्णा देशमुख यांची जी निर्गुण हत्या केली गेलेली आहे आणि सोमवंशी दादा यांनासुद्धा त्या ठिकाणी निर्गुणपणे मारलं गेलेलं आहे. आम्ही या ठिकाणी सर्वजणी काळा ड्रेस यासाठी प्रदान केलेला आहे की हा एक निषेध आहे या ठिकाणी, म्हणून आम्ही काळा ड्रेस या ठिकाणी प्रदान केलेला आहे. आणि आता आपण बघतोय की संतोष अण्णा देशमुखाच्या आरोपींना आत्ताशी मोका लागलेला आहे, परंतु अजूनही सोमवंशी दादांचे आरोप जे काही मारेकरी आहे त्यांच्यावर कुठल्याच प्रकारचा अजूनही म्हणजे कुठलीच त्यांच्यावर शिक्षा झालेली नाही आहे. त्यांच्यावर शिक्षा लवकर झाली पाहिजे. हा सर्व जातीय, सर्व धर्मीय, सर्व पक्षीय या ठिकाणी मोर्चा आहे. सर्व आपल्या ह्या आजतकच्या चॅनलच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त समाज बांधवांना, सर्व जाती, सर्व धर्मीय लोकांना या ठिकाणी आव्हान करते की क्रांती चौक छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपण सर्वांनी जमायचं आहे. हा लढा कुठल्या एका जातीचा नाही, कुठल्या एका धर्माचा नाही, तर हा लढा आहे मानवतेचा. हा लढा आहे गुंडशाहीच्या विरोधाचा. हा लढा आहे खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटा म्हणण्याचा. त्यामुळे हा लढा आहे मानवतेच्या दृष्टिकोनाने आपल्याला या ठिकाणी यायचं आहे. आणि आज आपण जर एकत्र आलो नाही तर उद्या या महाराष्ट्रामध्ये स्वैराचार, गुंडशाहीला थारा राहणार नाही. त्यामुळे ह्या गुंडशाहीला आळा घालायचा असेल तर सर्व समाज बांधवांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आम्ही निषेध म्हणून या ठिकाणी सगळं महिला भगिनींनी काळा ड्रेस घातलेला आहे. मला सांगा, हे माणुसकीच्या तुम्ही बोट पण हातात धरलेला आहे, कारण की हा लढा कुठल्या जातीचा नाही, कुठल्या पक्षाचा नाही, हा माणुसकीचा लढा आहे. महाराष्ट्रामध्ये अशा 2 अशा वाईट अशा घटना घडलेल्या आहे. पुरोगामी महाराष्ट्राला या घटना न शोभणाऱ्या आहे. ज्याप्रमाणे कुंभमेळा शुद्धीकरणासाठी जे आहे सुरू झालेला आहे, होतो आहे, त्याच पद्धतीने हे मोर्चे नसून, हे निषेध मोर्चे फक्त निषेध मोर्चे नसून, हा एक या महाराष्ट्रामध्ये ज्या काही अशा वाईट घटना घडलेल्या आहेत या शुद्धीकरणासाठी, लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी हे मोर्चे निघालेले आहेत. हा एक प्रकारचा कुंभमेळाच आपल्याला म्हणता येईल. या आक्रोश मोर्चामध्ये जे ऑटो ड्रायव्हर आहे ते पण सहभागी आहे. मला सांगा, ब्लॅक हे काली पट्टी लावलेली आहे तुम्ही आणि तुम्ही सहभाग होत आहे. आज या ठिकाणी सोमनाथ, सूर्यवंशी आणि देशमुख यांची हत्या होऊन कमीत कमी आता 1 महिना उलटून गेलेला आहे. अद्यापही आणखीन एक शेवटचा आरोपी धरला गेला नाही. व तसंच एवढे मोर्चे निघत असताना आणि एवढे पुरावे तुम्हाला सापडत असताना जर तुम्ही त्या धनंजय मुंडेचा राजीनामा घेऊ शकत नाही, याचा अर्थ म्हणजे काहीतरी तुमच्या पोटामध्ये शिस्त, याचा अर्थ असा निघतो. कारण का तुम्हाला एवढं पुऱ्या महाराष्ट्रामधलं रान उठलेलं आहे आणि आमच्या इतक्या क्रूरतेने हत्या केलेली आहे त्याची. जसं आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना जसं त्यांच्या डोळ्यामध्ये म्हणजे अक्षरशःची तारा घालून व कमीत कमी 10-10, 3-3 वेळेस त्यांच्या अंगावर पडून
तुम्ही एवढा भयान तुम्ही हल्ला केलेला आहे, तरी तुम्ही त्या आरोपीला शेवटचा तो धरला जात नाही व जे ह्याच्यामधला जो मेन माणूस आहे त्याचा राजीनामाही घेत नाही किंवा त्याच्या मागे आणखीन काही तुम्ही षडयंत्र बी तुम्ही लावित नाहीत। याचा अर्थ हे सरकार कुठंतरी मागं पुढं ह्या तपासाला करते असं माझं हे म्हणणं आहे। काही लोकांचं म्हणणं आहे की जे मराठा कम्युनिटीचे जे लोक आहेत ते धनंजय मुंडेवर टार्गेट करत आहे, असं काय? सर्वप्रथम मी सर्वांना सांगू इच्छितो, हा कुठल्या जातीचा प्रश्न नाही आहे, हा एका बांधवावर झालेला अन्याय आहे। आपले संतोष भाऊ देशमुख तसेच सोमनाथ भाऊ सूर्यवंशी त्यांची निर्दयीपणाची हत्या करण्यात आली आणि हत्या करताना ते मजा घेत होते। हे कुठल्याही समाजाला पटण्यासारखं नाही आहे आणि गुन्हेगाराला जात नसते, हे सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो। गुन्हेगाराला कधी जात नसते आणि जर अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचा कुठलीही जात जर समर्थन करत असेल तर ती जातीला वाईट टाकल्याशिवाय राहणार नाही। अजून आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांचं सोबत बोलण्याचं पण। ताई, मला सांगा, तुम्ही हे प्ले कार्ड पण हातात धरले, हा जो जन आक्रोश मोर्चा आहे हा काही एका पक्षाचा किंवा एका जातीचा एका धर्माचा नाही आहे। संतोषदादांना जो न्याय मिळाला पाहिजे त्याच्यासाठी सर्वांनी इथे आक्रोश मोर्चासाठी आलेले आहेत आणि आता सध्या बीडचे पालकमंत्रीही अजितदादा झालेले आहेत, तर त्यांनी विशेष करून लाडक्या बहिणींचं जरा हे थोडंसं ऐकावं आणि न्याय देण्याचा प्रयत्न करावा ही विनंती। हे आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जे जन आक्रोश मोर्चा होणार आहे। जे लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की जे मोर्चा आहे ते कोणतीही जातीचा नाही आहे, बल्कि सर्वसामान्य लोकांचा आहे। इसरार चिश्ती, मुंबई तक, छत्रपती संभाजीनगर।